Hello my dear students, welcome all of you. In today's video lecture, we are going to discuss objective question of Model 2. In HRM, Model 2 is based on human resource development. So first of all, we have to understand what is development. डेव्हलपमेंटचे सिनॉनिमस वर्ड तुम्हाला माहित असले पाहिजे मित्रांनो. डेव्हलपमेंट म्हणजेच इन्हान्स, ग्रोथ, इम्प्रूव्ह. सो ह्युमन रिसोर्स म्हणजेच एम्प्लॉई, मॅन पॉवर. सो एम्प्लॉईच्या करिअर मध्ये ग्रोथ झाली पाहिजे, त्याचं स्किल, नॉलेज इम्प्रूव्ह झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्याचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करणं सुद्धा गरजेचं आहे. सो कोणकोणत्या मेथड्स आहेत ज्यानुसार त्याचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला जातो जेणेकरून त्याचं स्किल, नॉलेज इम्प्रूव्ह होईल. या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या मॉड्यूलमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो. सो ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय तर एक रफ आयडिया तुमच्या माइंडमध्ये तयार होईल नक्की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये काय दिलेलं आहे. सो अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्युमन रिसोर्सेसची इफिशियन्सी वाढेल, इम्प्रूव्ह होईल, नॉलेज इम्प्रूव्ह होईल, त्याचबरोबर परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केल्यामुळे करिअर मध्ये ग्रोथ होईल. सो ह्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम वी आर गोइंग टू डिस्कस ऑब्जेक्टिव्स ऑफ मॉड्यूल नंबर 1. सो अवर फर्स्ट ऑब्जेक्टिव इज डैश कंसिस्ट ऑफ प्लान प्रोग्राम undertaken to improve employee knowledge, attitude, skill and social behavior. So कुठला असा एक प्लान प्रोग्राम आहे ज्याच्यामुळे एम्प्लॉईचं नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल आणि सोशल बिहेवियर मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. परफॉर्मन्स अप्रायसल, ट्रेनिंग, रिक्रुटमेंट. काय वाटतं तुम्हाला, काय ह्याचा आन्सर असणार आहे? तर ह्याचा आन्सर असणार आहे ट्रेनिंग. ट्रेनिंगमुळे नॉलेज इम्प्रूव्ह होतं मित्रांनो, लक्षात घ्या. सो ट्रेनिंग दिली, जसं बघा तुम्हाला मी एखादी गोष्ट शिकवतोय, फायनान्शियल अकाउंटिंग शिकवतोय. सो फायनान्शियल अकाउंटिंग मी शिकवल्यामुळे तुमचं नॉलेज काय होणार आहे, वाढणार आहे. सो ही पण एक प्रकारची ट्रेनिंगच आहे. आलं का लक्षात? सो तुम्ही ही गोष्ट डोक्यात ठेवायची आहे. एम्प्लॉईचं नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड इम्प्रूव्ह होण्यासाठी एम्प्लॉईला ट्रेनिंगची गरज असते. ट्रेनिंगमुळे काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्याच्यामुळे त्याचं स्किल, नॉलेज इम्प्रूव्ह होतं. रिक्रुटमेंट तर नसणार आहे. रिक्रुटमेंट म्हणजे फर्स्ट मॉड्यूल मध्ये आपले झाले. रिक्रुटमेंट म्हणजे भरती. सो ते आन्सर नसणार. परफॉर्मन्स अप्रायसल, अप्रायसल मीन्स कॅल्क्युलेशन, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला जाणार. सो हा सुद्धा ऑप्शन राईट आन्सर नाहीये. राईट आन्सर आहे ट्रेनिंग. सो लक्षात घ्या, ट्रेनिंगमुळे तुम्ही डोक्यात ठेवा इथून पुढे एम्प्लॉईचं स्किल, नॉलेज अँड ॲटिट्यूड इम्प्रूव्ह होतो. सो ही फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. आन्सर डोक्यात ठेवा. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 2, डॅश इज अ मेथड ऑफ ट्रेनिंग वेअर इन ट्रेनीज आर ट्रेन इन अन एन्व्हायरमेंट दॅट क्लोजली रिसेम्बल्स ॲक्च्युअल वर्क प्लेस. बघा कुठली अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल वर्कप्लेस सारखीच एक गोष्ट असते जिकडे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे ऍक्च्युअली जिथे तुम्ही काम करणार आहे तिकडचं कशाप्रमाणे स्ट्रक्चर आहे तसंच एक दुसरं स्ट्रक्चर तयार केलं जातं आणि त्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे तुम्ही डुप्लिकेट त्याला म्हणू शकता, कॉपी म्हणू शकता, आणि त्या स्ट्रक्चर मध्ये त्या डुप्लिकेट ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. सो ह्याचा आन्सर आहे मित्रांनो सिम्युलेशन. तुम्हाला सिम्युलेशन शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. सिम्युलेशन म्हणजे कॉपी ऑफ रियालिटी. रिअल मध्ये जे आहे त्याची कॉपी करणे म्हणजे सिम्युलेशन. सो ट्रेनिंगची ही मेथड आहे सिम्युलेशन, ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर जे काय ऍक्च्युअल वर्कप्लेस आहे त्याच प्रकारे दुसऱ्या एखाद्या जागेमध्ये सगळ्या स्ट्रक्चर तयार केला जातो आणि तिकडे ट्रेनीला ट्रेनिंग दिली जाते. सो आवर राईट आन्सर इज सिम्युलेशन. सिम्युलेशन हे आपलं राईट आन्सर आहे, लक्षात घ्या. सो सिम्युलेशनचा अर्थ डोक्यात ठेवा. सिम्युलेशन म्हणजे काय सांगितलं मी? सिम्युलेशन मीन्स
कॉपी ऑफ रिअलिटी, जे काय रिअल मध्ये आहे त्याची कॉपी तयार करणं, त्याला म्हणतात सिम्युलेशन. सो त्या हिशोबाने इथे दिलंय बघा, क्लोजली रिसेंबल ऍक्च्युअल वर्क प्लेस, म्हणजे असं एक ठिकाण आहे जे ऍक्च्युअल वर्क प्लेसची एक प्रतिकृती आहे, कॉपी आहे, डुप्लिकेट आहे. सो आन्सर आहे सिम्युलेशन. नेक्स्ट, डॅश इज अ ट्रेडिशनल मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायसल. आता परफॉर्मन्स अप्रायसल म्हणजे तुम्हाला मी काय ते सांगितलं, अप्रायसल म्हणजेच काय, कॅल्क्युलेशन. सो एम्प्लॉईचा परफॉर्मन्स पण स्टेप बाय स्टेप आफ्टर सर्टन पिरियड कॅल्क्युलेट होणं गरजेचं आहे, कारण ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याला प्रमोशन मिळतं, ज्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये त्याचं डिमोशन होतं. आलं का लक्षात? सो प्रमोशन, डिमोशन ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे ह्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे. आणि एम्प्लॉईचा परफॉर्मन्स केव्हा कॅल्क्युलेट होऊ शकतो, ज्या वेळेला आपण परफॉर्मन्स अप्रायसल कंडक्ट करणार त्यावेळेला. सो इथे त्यांनी काय सांगितलंय, कुठली अशी परफॉर्मन्स अप्रायसलची ट्रेडिशनल मेथड आहे, वेअर बाय द परफॉर्मन्स अप्रायसल रिपोर्ट आर नॉर्मली नॉट डिस्क्लोज टू द एम्प्लॉई. नॉट डिस्क्लोज हा शब्द डोक्यात घ्या. नॉट डिस्क्लोज म्हणजेच काय रे, एम्प्लॉईला त्याचे मार्क सांगितले जात नाही, डिस्क्लोज केले जात नाही. सो मला सांगा, एम्प्लॉईला त्याचे मार्क दाखवले जात नाही म्हणजेच ते सिक्रेट ठेवले जातात. सो मी काय सांगते बघा, नॉट डिस्क्लोज हा शब्द डोक्यात घ्या. एम्प्लॉईला त्याचा परफॉर्मन्स सांगितला जात नाही, डिस्क्लोज केला जात नाही, म्हणजे तो सिक्रेट ठेवला जातो. सो ह्या बेसवर जरा तुम्हीच मला विचार करून सांगा. स्क्रीनवरती तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात, कुठलं राईट असणार? सिक्रेट म्हणजे काय, कॉन्फिडेन्शियल, बरोबर ना? सो आपलं राईट आन्सर आहे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. नॉट डिस्क्लोज टू द एम्प्लॉई, एम्प्लॉईला सांगायचं नाही, सिक्रेट ठेवायचं. सो अशा रिपोर्टला म्हणतात कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. चेकलिस्ट तुम्हाला सांगतो, चेकलिस्ट म्हणजे काय, तुम्ही बँकमध्ये अकाउंट ओपन केलं असेल तर बघा चेकलिस्टचे क्वेश्चन असतात. तुमच्याकडे स्वतःचं घर आहे का, यस ऑर नो, आहे तर यस वर टिक मार्क करायचं. तुमच्याकडे 2 व्हीलर आहे का, आहे तर यस वर टिक मार्क करायचं, नसेल तर नो वर. ह्याला म्हणतात चेकलिस्ट. आणि रँकिंग मेथड तुम्हाला माहिती आहे, जी शाळेमध्ये वापरली जाते. सगळ्यात हुशार विद्यार्थी ज्याला जास्त टक्के मिळाले त्याला पहिला रँक, त्याच्यापेक्षा कमी ज्याला मिळाले त्याला दुसरा रँक, त्याच्यापेक्षा तिसरा कमी त्याला तिसरा रँक. सो याला म्हणतात रँकिंग मेथड. सो ह्या सगळ्या परफॉर्मन्स अप्रायसलच्या मेथड आहेत. सो बघा इथे ऑब्जेक्टिव्ह आली आहे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वरती, पण मी तुम्हाला चेकलिस्ट म्हणजे काय ते सुद्धा एक्सप्लेन केलं, रँकिंग म्हणजे काय ते सुद्धा एक्सप्लेन केलं. सो नीट तुम्ही डोक्यात ठेवा, म्हणजे जर त्याच्यावरती बेस काही ऑब्जेक्टिव्ह आली तर त्याचाही आन्सर तुम्ही देऊ शकता. आपल्या ऑब्जेक्टिव्ह नंबर 3 चा आन्सर आहे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. नॉट डिस्क्लोज म्हणजे सिक्रेट, सिक्रेट म्हणजे कॉन्फिडेन्शियल. सो आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचलो. अवर राईट आन्सर इज कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. नेक्स्ट, 4th objective, dash is a systematic description of employee job relevant strength and weaknesses. बघा, एम्प्लॉईच्या जॉबशी रिलेटेड स्ट्रेंथ म्हणजे त्याची ताकद आणि विकनेसेस म्हणजे तो कुठे कमी पडतोय, ही गोष्ट, ह्या गोष्टीचं डिटेलमध्ये वर्णन, डिस्क्रिप्शन म्हणजे काय, डिटेल वर्णन. आता मला सांगा, आपण तुमची एक्झाम कंडक्ट करतो, 6 सब्जेक्ट आहेत तुम्हाला, त्यामध्ये प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, थिअरी सब्जेक्ट आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट मध्ये चांगले मार्क्स मिळाले, याचा अर्थ प्रॅक्टिकल सब्जेक्ट ही तुमची स्ट्रेंथ आहे. थिअरी मध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, याचा अर्थ थिअरी तुमची काय आहे, वीकनेस आहे. सो मला सांगा, हे जे काय स्ट्रेंथ आणि वीकनेसेस मला तुमची लक्षात आली, ते कशामुळे लक्षात आली रे, तर मी तुमची काय घेतली, टेस्ट घेतली, एक्झाम घेतली म्हणून ना. सो इथे काय आन्सर असणार ते जरा सांगण्याचा प्रयत्न करा. मी सांगितलेल्या एक्सप्लेनेशन वरून तुम्ही थोडं डोकं वापरा आणि बघा तुम्हाला आन्सर लक्षात येतंय का, चुकलं तरी चालेल. प्लेसमेंट तर नसणार, प्लेसमेंट आपलं झालंय. प्लेसमेंट म्हणजे राईट मॅन फॉर राईट जॉब, सो ते नसणार आहे. इंडक्शन पण नाही, इंडक्शन म्हणजे काय ते पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. ह्याचं राईट आन्सर आहे मित्रांनो परफॉर्मन्स अप्रायसल. अप्रायसल म्हणजे काय, कॅल्क्युलेशन. एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एम्प्लॉईच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत ह्या गोष्टींची डिटेलमध्ये माहिती मिळू शकते. सो ही आहे ना परफॉर्मन्स अप्रायसलची डेफिनेशनच आहे. IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, डोक्यात ठेवा. परफॉर्मन्स अप्रायसल इज अ सिस्टमॅटिक डिस्क्रिप्शन ऑफ एम्प्लॉई जॉब रिलेव्हंट स्ट्रेंथ अँड विकनेसेस. काय डोक्यात ठेवणार, परफॉर्मन्स अप्रायसलची डेफिनेशन,
Performance appraisal is a systematic description of employee job relevant strength and weaknesses. So our right answer is performance appraisal. So objective number 4 सगळ्यांना डोक्यात राहील. चलो नेक्स्ट. Objective number 5. Dash appraisal is conducted by various parties. So generally बघा, अप्रायसल जर एकाच पर्सननी केलं तर त्याच्यामध्ये ना पार्शलिटी होऊ शकते. समजा जो कोणी तुमचा एक्झामिनर आहे, बरोबर, सो एक एक्झामिनर आहे, तुम्ही पेपर लिहिताय समजा, आणि एक सुपरवायझर आहे, तर त्याला तुम्ही समजा पैसे दिले, तो तुम्हाला कॉपी करायला देईल, बरोबर. पण तेच समजा प्रत्येक रो साठी वेगवेगळा सुपरवायझर, एक पुढे थांबलाय, पाठी थांबलाय, दोघं जण मध्ये थांबलेले, असे 4 सुपरवायझर आहे, प्लस कॅमेरे पण लावले आहेत. सो आता मला सांगा तुम्ही किती लोकांना पैसे देणार? चला 4 जणांना पैसे दिलात, तरी पण कॅमेरे पण लावले आहेत, सो कॅमेऱ्यामध्ये तर तुम्ही कॅप्चर होणारच ना. म्हणजे बघा एकही गोष्ट सोडली नाहीये, सगळ्या बाजूनी तुम्हाला ब्लॉक केलं. थोडक्यात काय, तुम्ही कॉपी करू शकत नाही आणि पैसे देणार तर किती जणांना देणार? सो इथे पण काय बघा, डॅश अप्रायसर कंडक्टेड बाय व्हेरियस पार्टी. कुणीतरी एकाने तुमची एक्झाम कंडक्ट केली तर त्याला तुम्ही पैसे देऊ शकता आणि तो तुमच्या फेवर मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स देऊ शकतो, बरोबर ना. ही चुकीची गोष्ट आहे. पण जर एकापेक्षा जास्त पार्टीनी परफॉर्मन्स तुमचा कॅल्क्युलेट केला तर तुम्ही किती लोकांना हँडल करू शकता? दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो अशा प्रकारच्या अप्रायसलला म्हणतात 360 डिग्री अप्रायसल. मीन्स अप्रायसल फ्रॉम व्हेरियस पार्टीज. अप्रायसल फ्रॉम व्हेरियस पार्टीज, एकापेक्षा जास्त. सो आन्सर बघा काय आहे, 360 डिग्री. ही पण IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, बी ऑप्शन आहे 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे फ्रॉम ऑल अँगल, कुठलीही बाजू अशी सोडली नाहीये. त्या इम्प्लॉईच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी असणार आहे त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स, त्या सगळेजण त्या इम्प्लॉईचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करणार. सो याला म्हणतात 360 डिग्री अप्रायसल. लक्षात घ्या. सो IMP आहे 360 डिग्री अप्रायसल म्हणजे सगळ्या बाजूने, म्हणजेच कंडक्टेड बाय व्हेरियस पार्टीज. IMP आहे, डोक्यात ठेवा. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 6. डॅश जनरेट इक्विटी इन पे. इक्विटी म्हणजेच काय रे, तर ऍक्च्युली इक्विटी म्हणजे इक्वल, सगळ्यांना समान पगार असला पाहिजे. पण इथे इक्विटी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, तो जो पगार आहे तो तुमच्या परफॉर्मन्स प्रमाणे असला पाहिजे. तुम्हीच विचार करा रे, सगळ्यांना जर समान पगार ठेवला तर काही इम्प्लॉई हे भरपूर मेहनती असतात, हार्डवर्क करतात, आणि काही इम्प्लॉई हे आळशी असतात, ते त्यांचं काम करत नाही. मग मला सांगा, सरसकट सगळ्यांनाच 20-20 हजार रुपये पगार आहे, तर जे मनापासून काम करतायत त्यांना पण 20,000 भेटणार, आणि जे कंटाळा करतायत, टाइमपास करतायत, त्यांनाही 20,000 भेटणार. मग मला सांगा, ह्याला तुम्ही इक्वल परफॉर्मन्स बोलणार का? इक्विटी इन पे म्हणजे काय माहितीये? पेमेंट अकॉर्डिंग टू युअर परफॉर्मन्स. ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याला पेमेंट पण जास्त भेटणार, ज्याचा परफॉर्मन्स वीक आहे, जो टाइमपास करतोय, त्याला पेमेंट पण कमी मिळणार. सो इथे इक्विटी म्हणजे तुमच्या परफॉर्मन्स प्रमाणे तुम्हाला पगार. सो आपला आन्सर काय असणार आहे बघा, परफॉर्मन्स रिलेटेड पे. सो परफॉर्मन्स रिलेटेड पे जनरेट्स इक्विटी इन पे. सरसकट तुम्ही सगळ्यांना जर 20-20 हजार रुपये देणार असाल तर त्याला तुम्ही इक्विटी इन पे बोलू शकत नाही, कारण काही लोक मनापासून काम करतात, काही लोक टाइमपास करतात. सो परफॉर्मन्स प्रमाणे पगार देणे म्हणजेच इक्विटी इन पे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. सो आन्सर आहे आपलं परफॉर्मन्स रिलेटेड पे. नेक्स्ट. डॅश हेल्प्स टू इंट्रोड्यूस न्यूली अपॉइंटेड एम्प्लॉई टू द एक्झिस्टिंग एम्प्लॉई. बघा जनरली काय असतं, एखाद्या, आता तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट कराल, रिझल्ट वगैरे तुम्हाला मिळेल, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही जॉबसाठी जाणार. सो जॉबसाठी जाणार, जॉबचा पहिला दिवस आहे. सो जनरली पहिल्या दिवशी आपण नर्वस असतो, कारण आपल्यासाठी ती जागा नवीन असते, आजूबाजूची जे आपले कलिग्स आहेत ते आपल्यासाठी नवीन असतात. आलं लक्षात? सो पहिल्या दिवशी जनरली काय केलं जातं, तुम्हाला तुमची आहे ना सगळ्यांबरोबर ओळख केली जाते. ह्याच कन्सेप्टला म्हणतात इंडक्शन. काय म्हणतात? इंडक्शन. लक्षात ठेवा. सो आन्सर आहे इंडक्शन. आता इथे पण बघा,
प्लेसमेंट म्हणजे आपण शिकलोय राईट मॅन फॉर राईट जॉब. सिलेक्शन म्हणजे पण आपण शिकलोय चुझिंग, बरोबर की नाही. सो इथे राईट आन्सर काय असणार इंडक्शन. सो कधी कधी अशा पद्धतीने थोडा सेन्स वापरून सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता. सो अवर राईट आन्सर इज इंडक्शन. सो इंडक्शन म्हणजे त्याला इंडक्शन ट्रेनिंग म्हणतात. जो नवीन एम्प्लॉई आहे ना त्याला इंडक्शन ट्रेनिंग दिली जाते, कारण तो थोडा नर्वस असतो, त्याला भीती वाटत असते. कामाचा पहिला दिवस असतो, तुम्ही स्वतःला इमॅजिन करून बघा. सो पहिल्या दिवशी तुम्ही नवीन असता. सो पहिल्या दिवशी तुमची सगळ्यांबरोबर काय केली जाते, ओळख केली जाते. जे तुमची कलिग्स आहेत त्याच्यामुळे तुमची थोडी नर्वसनेस, थोडी भीती काय होते रे, कमी होते. सो अशा प्रकारच्या ट्रेनिंगला म्हणतात इंडक्शन ट्रेनिंग. इज इट क्लिअर? सो ही पण लक्षात घ्या इंडक्शन. ऑब्जेक्टिव्ह नंबर 1, डॅश मीन्स दॅट द परफॉर्मन्स अप्रायसल इज इन्फ्लुएन्स्ड बाय पास्ट परफॉर्मन्स. आता बघा पास्ट परफॉर्मन्स वरती इन्फ्लुएन्स आहे. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल देतो. एखाद्याने समजा पास्ट मध्ये 10 वर्षापूर्वी चोरी केली होती, म्हणून आता पण तुम्ही त्याला चोरच बोलणार, तर हे योग्य आहे का रे? तर नाही. अरे त्यांनी 10 वर्षापूर्वी काही कारणास्तव चोरी केली होती, पण आता तो मे बी सुधारला असेल, तो चांगलं आयुष्य जगत असेल. सो 10 वर्षापूर्वी चोरी केली होती म्हणून आता पण तुम्ही चोर त्याला म्हणणार, ही नक्कीच योग्य गोष्ट नाहीये. मे बी तो सुधारला असेल. सो इथे काय म्हणतात ते, डॅश मीन्स दॅट परफॉर्मन्स अप्रायसल इज इन्फ्लुएन्स्ड बाय पास्ट परफॉर्मन्स. सो याच्यामध्ये काय होतं माहितीये, पास्ट मध्ये 10वी मध्ये तू पहिला आला होतास ना, तर 12वी मध्ये पण तू पहिला. ही परफॉर्मन्स अप्रायसलची एक मेथड आहे. बघा काय केलं जातं, पास्ट बघितलं जातं. 10वी मध्ये तू पहिला आला होतास, 12वी मध्ये पण पहिला. मला सांगा हे योग्य आहे का? हे नक्कीच योग्य नाहीये. सो हे लिमिटेशन्स आहेत, परफॉर्मन्स अप्रायसलचे लिमिटेशन आहे. माफ करा, मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला, मेथड बोललो ना, मेथड नाहीये, परफॉर्मन्स अप्रायसलचे लिमिटेशन आहे. काही जे एक्झामिनर असतात, जे परफॉर्मन्स अप्रायसल कंडक्ट करतात, ते काय करतात, एखाद्या एम्प्लॉईचा मागचा परफॉर्मन्स बघतात. पास्ट परफॉर्मन्स तो चांगला असेल ना, तर आता पण त्याला चांगले मार्क्स देऊन टाकतात. हे बरोबर आहे का? कितपत योग्य आहे? पूर्णपणे चुकीचं आहे. सो 10वीला तुम्ही पहिले आलात म्हणून 12वीला पण तुम्ही पहिले येणार, तुम्हाला चांगले मार्क देणार, तर ही चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. सो अशा प्रकारच्या परफॉर्मन्स अप्रायसलचं जे लिमिटेशन आहे त्याला म्हणतात स्पिल ओव्हर इफेक्ट. बघा स्पिल ओव्हर इफेक्ट. स्पिल ओव्हर इफेक्ट. स्पिल ओव्हर म्हणजे काय, पास्ट मध्ये तुम्ही चांगलं काम केलंय म्हणजे आता तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार, कळलं का? आणि हे काय करतं रे, तर बघा सगळी लोक आहेत ना आपला आराम बघतात स्वतःचा. सो जो परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणार आहे ना एक्झामिनर, तो पण स्वतःचा आराम बघतो. तो काय बोलतो, अरे हा एम्प्लॉई हुशार आहे, त्याने 10वीला चांगले मार्क मिळवलेले, तर 12वीला पण याला 95% देऊन टाका, म्हणजे 80पणा करतात. सो हे लिमिटेशन आहेत परफॉर्मन्स अप्रायसलचे, ड्रॉबॅक्स आहेत एक प्रकारचे. सो स्पिल ओव्हर इफेक्ट. स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणजेच काय, परफॉर्मन्स अप्रायसल इज इन्फ्लुएन्स्ड बाय पास्ट परफॉर्मन्स. लक्षात घ्या. आता हे पण लिमिटेशनच आहे, हॅलो इफेक्ट आणि हॉर्न इफेक्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे काय रे, पॉझिटिव्ह फॅक्टर, एम्प्लॉई मधला पॉझिटिव्ह फॅक्टर बघितला जातो. जसं तुमच्याच बाबतीत मी सांगतो, समजा तुमचा रिझल्ट आला, अकाउंट मध्ये तुम्हाला 90 मार्क्स आहे. सो प्रॅक्टिकल मध्ये 90 म्हणजे हा मुलगा, एक पॉझिटिव्ह गोष्ट बघितली जाते, म्हणजे हा स्टुडंट हुशार आहे. सो थिअरी मध्ये पण तुम्हाला 90 दिले जाणार, चेक पण नाही करणार, असेच 90 दिले जाणार. सो ह्याला बोलणार तुम्ही हॅलो इफेक्ट. तुमचा कुठला फॅक्टर बघितला, पॉझिटिव्ह फॅक्टर. हॉर्न इफेक्ट म्हणजे काय, हॅलोच्या अपोजिट. ही नावं दिलेली आहेत त्यांनी. सो हॉर्न इफेक्ट मध्ये तुमचा निगेटिव्ह फॅक्टर बघितला जाणार. सो निगेटिव्ह फॅक्टर म्हणजे काय, थिअरी मध्ये हा मुलगा नापास झाला ना, चला याला सगळ्या विषयात नापास करा, मग अकाउंट मध्ये पण नापास करा, म्हणजे तुमचा कुठला तरी एक पेपर बघितला जाणार, बाकीच्या पेपरला त्या बेसवरती मार्क दिले जाणार. सो ह्या सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणून तर हे परफॉर्मन्स अप्रायसल मधले ड्रॉबॅक आहेत, लिमिटेशन आहेत, लक्षात घ्या. सो तुम्हाला हॉर्न इफेक्ट वरती पण येऊ शकतं. हॉर्न इफेक्ट म्हणजे काय डोक्यात ठेवायचं, निगेटिव्ह फॅक्टर तुमच्यातला बघितला जाणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला कमी मार्क दिले जाणार. हॅलो इफेक्ट म्हणजे काय, तुमच्यामधला पॉझिटिव्ह फॅक्टर बघितला जाणार आणि तुम्हाला सगळीकडे जास्त मार्क दिले जाणार. हे सुद्धा चुकीचं आहे. स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणजे काय, पास्ट परफॉर्मन्स बघितला जाणार, तो जर चांगला असेल तर आता तुम्हाला हाय मार्क्स दिले जाणार, जर पास्ट परफॉर्मन्स खराब असेल तर आता तुम्हाला खराब मार्क्स दिले जाणार. सो पास्ट परफॉर्मन्स वरून जे काय अप्रायसल केलं जातं त्याला म्हणतात स्पिल ओव्हर इफेक्ट. सो हे जे मी सगळं एक्सप्लेनेशन सांगितलं ना, ते डोक्यात ठेवा. सो एक प्रकारे तुम्हाला ह्याच्यामुळे एक्झाम मध्ये भरपूर हेल्प होणार आहे. सो स्पिल ओव्हर इफेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, डॅश इज अ मेथड ऑफ ट्रेनिंग वेअरिंग एम्प्लॉईज आर ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर. ही पण IMP ऑब्जेक्टिव्ह आहे.
एम्प्लॉईला एका जॉब वरून दुसऱ्या जॉब वरती ट्रान्सफर करणं म्हणजे काय? बघा सांगा तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला अर्थ माहित पाहिजे. ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर म्हणजे रोटेशन. सो राईट आन्सर असणार आहे जॉब रोटेशन. सो बघा काही शब्दांचा तुम्हाला अर्थ कळाला, माहित असले शब्द एक्स्ट्रा, म्हणजे उदाहरणार्थ ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर, बरोबर. ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर म्हणजे जॉब रोटेशन. सो हे आपल्याला रोटेशनचा अर्थ माहिती आहे तर तुम्ही आन्सर देऊ शकता. सो जॉब रोटेशन ही मेथड आहे. बघा ना, तुम्हाला मी नवीन नवीन जॉब देणार, नवीन नवीन टास्क देणार. सो बऱ्याच वेळेला अनुभवातून माणूस शिकतो. नवीन नवीन गोष्टी आपण परफॉर्म करणार, त्यामुळे आपलं नॉलेज वाढणार, स्किल वाढणार. सो ही पण एक ट्रेनिंगची मेथड आहे जॉब रोटेशन. एका जॉबवर तुम्हाला एक जॉब केला, त्यानंतर तुमचं ट्रान्सफर झालं दुसऱ्या ठिकाणी, तिथे वेगळा जॉब आहे. सो अनुभवाने तुम्ही नवीन गोष्टी शिकत जाणार, म्हणजे तुमचं स्किल आणि नॉलेज इम्प्रूव्ह होणार. सो जॉब रोटेशन इज अ मेथड ऑफ ट्रेनिंग वेअर इन एम्प्लॉईज आर ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर. IMP आहे, लक्षात घ्या. रोटेशन म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम वन जॉब टू अनदर. सो अवर राईट आन्सर इज जॉब रोटेशन. Next, dash is a learning process required by manager for enhancing general administrative ability. So इथे तुम्ही लक्षात घ्या, enhancing त्यावरून सांगण्याचा प्रयत्न करा काय असणार. बघा प्लेसमेंट नाही, परफॉर्मन्स अप्रायसन नाही, लर्निंग प्रोसेस बोलतायत ते. डेव्हलपमेंट मध्ये काय होणार तर तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल जे आहेत मॅनेजरला जे गरजेचे असतात ते स्टेप बाय स्टेप इन्हान्स होणार, डेव्हलप होणार. सो इन्हान्सिंग म्हणजे डेव्हलपमेंट. सो आन्सर आहे डेव्हलपमेंट. 11th ऑब्जेक्टिव्ह, डॅश इज अ सिक्वेन्स. बघा सिक्वेन्स ऑफ पोझिशन ऑक्युपाइड बाय पर्सन ड्युरिंग द कोर्स ऑफ लाईफ टाईम. तुम्ही एका ठिकाणी कामाला लागलात तर तुम्ही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून लागणार. काही वर्ष काम केलं, तुमचा एक्सपिरियन्स वाढला, परफॉर्मन्स चांगला आहे, तो तुम्हाला ज्युनियर वरून सिनियर करणार, बरोबर. सिनियर वरून मग तुम्हाला मॅनेजर करणार. सो स्टेप बाय स्टेप ही एक सिक्वेन्स आहे. डायरेक्ट तुम्ही मॅनेजरच्या पोस्टवर लागू शकता का रे? नाही की नाही. सो पहिल्यांदा तुम्ही ज्युनियर म्हणून लागणार, मग तुमचा एक्सपिरियन्स वाढणार, तसं तुम्ही सिनियर एक्झिक्युटिव्ह होणार, त्यानंतर तुम्ही मॅनेजर होणार, त्यानंतर तुम्ही CEO होऊ शकता. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हळूहळू सिक्वेन्स वाईज तुम्ही पुढे 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 जाणार, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करणार. सो बघा बोलता बोलता मी आन्सर पण सांगून टाकलं. सिक्वेन्स ऑफ पोझिशन, स्टेप बाय स्टेप तुमची पोझिशन वाढत जाणार, त्याला म्हणणार करिअर. सो राईट आन्सर इज करिअर. कळालं? करिअर. सो करिअर म्हणजे सिक्वेन्स ऑफ पोझिशन ऑक्युपाइड बाय पर्सन ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज लाईफ टाईम. ऑब्जेक्टिव्ह नंबर 12, डॅश प्लॅनिंग ही पण IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. इज अ प्रोसेस ऑफ मेकिंग अरेंजमेंट टू फिल अप की ऑर्गनायझेशनल पोझिशन इन अन ऑर्गनायझेशन. सो बघा काय वाटतं तुम्हाला? सो करिअर म्हणजे सांगितलं तुम्हाला मी, करिअर म्हणजे काय रे? सिक्वेन्स, बरोबर ना. ज्युनियर मधून सिनियर, मग ब्रांच मॅनेजर, मग CEO वगैरे वगैरे. सो इथे काय दिलं त्यांनी? मेकिंग अरेंजमेंट टू फिल अप की ऑर्गनायझेशनल पोझिशन. सो मला सांग की म्हणजे काय? इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन पोझिशन, बरोबर. सो इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन पोझिशन कोणासाठी फिलअप केली जाणार? जो कॅपेबल आहे, तेवढा इफिशियंट आहे. मग तुम्ही इफिशियंट आहात, कॅपेबल आहात म्हणजे तुम्ही कोण असणार? सक्सेसफुल. सो त्याला म्हणतात सक्सेशन प्लॅनिंग. आन्सर आहे सक्सेशन. सो सक्सेशन प्लॅनिंग इज अ प्रोसेस ऑफ मेकिंग अरेंजमेंट टू फिल अप की ऑर्गनायझेशनल पोझिशन इन अन ऑर्गनायझेशन. समजा तुमच्यामध्ये शिकवण्याचं स्किल भरपूर चांगलं आहे, बरोबर. सो नेक्स्ट इयरला विशाल सरांच्या बदली तुम्ही शिकवणार क्लासमध्ये. सो इम्पॉर्टंट पोझिशन तुम्हाला मिळाली का? कारण तुमच्याकडे शिकवण्याचं स्किल जेवढं चांगलं आहे, तुम्ही सक्सेसफुल आहात. सो सक्सेशन प्लॅनिंग इज अ प्रोसेस ऑफ मेकिंग अरेंजमेंट टू फिल अप की ऑर्गनायझेशनल पोझिशन इन अन ऑर्गनायझेशन. सो ही सक्सेशनची डेफिनेशन आहे, डोक्यात ठेवा, IMP आहे. ऑब्जेक्टिव्ह नंबर 13, डॅश इफेक्ट इन्फ्लुएन्स दॅट रेटर रेटर म्हणजे कोण? जो कॅल्क्युलेट करणार आहे तुमचे मार्क, जो तुम्हाला मार्क देणार आहे. वन पॉझिटिव्ह फॅक्टर ऑफ रेट द इम्प्लॉई. इम्प्लॉईला रेट म्हणजे इम्प्लॉईला मार्क देण्यासाठी जो मार्क देणारा रेटर आहे तो काय बघतो? पॉझिटिव्ह फॅक्टर बघतो. त्याला काय बोलतात? मी मगाशी सांगितलेलं पॉझिटिव्ह फॅक्टर काय असणार सांगता आलं पाहिजे तुम्हाला आन्सर. सो पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे काय? हॅलो इफेक्ट. आणि निगेटिव्ह फॅक्टर म्हणजे काय? हॉर्न इफेक्ट. सो तुमचा एक पॉझिटिव्ह फॅक्टर बघितला जाणार आणि सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स दिले जाणार.
हॉर्न इफेक्ट म्हणजे काय, एक निगेटिव्ह फॅक्टर बघितला ना, थेरी वीक आहे ना, सगळ्या विषयांमध्ये कमी मार्क. सो हे चुकीचं आहे. सो हे परफॉर्मन्स अप्रायसरचे लिमिटेशन्स आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 14. इन डॅश मेथड ऑफ ट्रेनिंग द सबऑर्डिनेट इज ट्रेन टू परफॉर्म द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सुपिरियर. कुठली अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुपिरियर म्हणजे तुमचा बॉस जो आहे तो जे काय काम करतो ते तुम्हाला करायला दिलं जातं. ह्याचं सबऑर्डिनेट. बघा, मी सबऑर्डिनेट आहे, माझा बॉस जे काय काम करतो त्याच्या ज्या काही ड्युटीज आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या मला दिल्या जाणार. हे का मला दिलं जातं माहितीये, उद्या जर समजा बॉस नसेल किंवा तो रिटायर झाला तर मग ती पोझिशनवर, त्या पोझिशनवर कोण जाणार. सो ऑब्विसली जर मला ट्रेनिंग मिळाली असेल तर मला एक्सपिरियन्स आहे ना, सो मी ती जागा भरून काढू शकतो. सो याला म्हणतात अंडर स्टडी पोझिशन. बघा, अंडर स्टडी म्हणजे काय, सुपिरियरचा रोल, सुपिरियरचा ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते आपल्याला परफॉर्म करायला सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे जेव्हा सुपिरियर नसेल तेव्हा त्याची जागा आपण भरून काढायची. सो अंडर स्टडी पोझिशन. सो हे झालं आपलं राईट आन्सर. सो बघा, तसं व्हायला ऑब्जेक्टिव्ह बरेच आहेत, नो लिमिटेशन, पण काही माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे IMP ऑब्जेक्टिव्ह मी सिलेक्ट केले. टोटल 14 ऑब्जेक्टिव्ह होते, लक्षात घ्या. सो हे ऑब्जेक्टिव्ह जरी तुम्ही नीट केलात त्यावरून तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील मित्रांनो, जे तुम्हाला हेल्पफुल असेल. आलं का लक्षात, जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल बाकीच्या ऑब्जेक्टिव्ह पर आन्सर देण्यासाठी. एक तुम्हाला रस्ता सापडेल. सो नीट व्हिडिओ लेक्चर फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशननी बघा, बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या नक्की क्लिअर होतील आणि ऑब्जेक्टिव्हचे आन्सरही तुम्हाला सहज देता येतील. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.